सो वेलकम बॅक फ्रेंड्स. आपला जो फिजिक्सचा टॉपिक सुरू आहे तो कोणता सांगा, रे ऑप्टिक्स सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये शिकत आहोत कोणता, प्रिझम. त्याच्यामध्ये आपण डेव्हिएशन थ्रू प्रिझम बघितलेला आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट नंतर अँगल ऑफ डिस्पर्शन, त्यालाच आपण अँग्युलर डिस्पर्शन असं सुद्धा म्हणतो. अँगल ऑफ डिस्पर्शनचा फॉर्म्युला काय, थीटा इज इक्वल टू ए टू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. म्यू व्ही म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम फॉर व्हायोलेट कलर, आणि म्यू आर म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम फॉर रेड कलर. बरोबर. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रिझमचा वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळा असतो, हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच काय होतं, वेगवेगळ्या कलरचं वेगवेगळं डेव्हिएशन होत असतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण डिस्पर्सिव्ह पॉवर सुद्धा बघितलेलं आहे. डिस्पर्सिव्ह पॉवर बघून झाल्यानंतर आपण कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम बघितलेलं आहे. बरोबर. म्हणजे दोन प्रिझम जे आहेत, दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रिझम जर कंबाईन केले तर त्याला आपण कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम म्हणतो. बरोबर. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन आपण यूज करू शकतो वेगवेगळ्या मेथड फॉलो करण्यासाठी किंवा वेगवेगळं अचीव्ह करण्यासाठी. समजा आपल्याला डेव्हिएशन पाहिजे असेल आणि डिस्पर्शन नको असेल, तर डेव्हिएशन विदाऊट डिस्पर्शन त्यालाच आपण कसलं कॉम्बिनेशन म्हणतो, अॅक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणतो. बरोबर. मग ह्या केसमध्ये दोन प्रिझम आहेत. एक प्रिझमचा अँगल ऑफ प्रिझम तुम्हाला ए देतात, त्याच्यानंतर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू घ्या, म्यू फॉर व्हायोलेट म्यू व्ही, म्यू फॉर रेड म्यू आर. आणि दुसरा जो प्रिझम आहे त्याचा अँगल ऑफ प्रिझम काय घेतात, ए डॅश, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू डॅश, मग व्हायोलेट कलर साठी म्यू डॅश व्ही, रेड कलर साठी म्यू डॅश आर. त्याच्यानंतर आपण नेट डेव्हिएशन बघितलं. कोणत्या डेव्हिएशन, विदाउट डिस्पर्शनच्या केसमध्ये नेट डेव्हिएशन. जर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या टर्म्स मध्ये आणि अँगल ऑफ प्रिझमच्या टर्म्स मध्ये पाहिजे असेल तर असं लिहा. समजा डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्स मध्ये पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन. ह्याच्यामध्ये डेव्हिएशन व्हायला पाहिजे परंतु डिस्पर्शन नको. म्हणजेच काय व्हायला पाहिजे, तर इन्सिडेंट जी लाईट आहे प्रिझमच्या कॉम्बिनेशनवरती टाकलेली ती व्हाईट असली तर इमर्जंट लाईट आहे ती सुद्धा कसली पाहिजे, व्हाईटच पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार, डिस्पर्शन झालेलं नाही. मग काय होणार, डेव्हिएशन मात्र होणार आहे. म्हणजे डेव्हिएशनचा फॉर्म्युला या दोन्हीपैकी एक तुम्ही यूज करू शकता. डिपेंड्स ऑन व्हॉट इज द क्वांटिटी दॅट इज गिवन. ओके. त्याच्यानंतर आपल्याला डिस्पर्शन पाहिजे, म्हणजेच इन्सिडेंट लाईट व्हाईट आहे आणि जे इमर्जंट लाईट आहे ती 7 कलरची पाहिजे, परंतु डेव्हिएशन नको आहे. म्हणजेच इन्सिडेंट लाईट आणि इमर्जंट रेज हे कसे एकमेकांना पॅरलल पाहिजे असेल तर मात्र मग हा फॉर्म्युला वापरा. एका प्रिझमचा अँगल ए, दुसऱ्या प्रिझमचा ए डॅश. ओके. इथं मात्र तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल, नेट अँग्युलर डिस्पर्शन फाइंड आउट करायचं असेल तर ह्या दोन्हीपैकी एक फॉर्म्युला वापरा. डिपेंड्स अपॉन द व्हॉट इज द क्वांटिटी दॅट इज गिवन. ओके. आता ह्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची वेळ आलेली. प्रॉब्लेम बघा, लेवल आपण सगळ्या टाईपचे म्हणजे दोन्ही टाईपचे म्हणजे इझी आणि हार्ड या दोन्ही टाईपचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. वेगवेगळे म्हणजे एच.सी. वर्मा, त्याच्यानंतर सिंगेज, त्याच्यानंतर रेझोनन्स, या 3 पब्लिकेशन्स मधून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे ती कशाचं दिलेलं आहे सांगा मला. डीसी पांडे म्हणून दिलेलं आहे आणि ऍज वेल एज ॲलेन मधून शीट दिलेली आहे. बरोबर. मग आता इथे एक प्रॉब्लेम काय दिलाय बघा, कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम, वन ऑफ फ्लिंट, वन ऑफ क्राउन. म्हणजेच जे दोन प्रिझम दिलेले आहेत त्याच्यापैकी एक जो आहे तो फ्लिंट मटेरियलचा आहे आणि दुसरा आहे तो क्राउनचा आहे. बरोबर. आणि प्रोड्युसेस डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन. म्हणजे मेथड आयडेंटिफाय करणं ही पहिली स्टेप आहे. बघा, ह्या टाईपचे प्रॉब्लेम जर तुम्हाला सोडवायचे असतील, कशावरती, कॉम्बिनेशन ऑफ प्रिझमचे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर पहिल्यांदा कोणती मेथड आहे, डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन आहे का डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन आहे हे ओळखायला शिका. जसे की इथं काय सांगितलं, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन आहे. म्हटल्यानंतर आपल्याला कोणता आहे, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन ही कन्सेप्ट आपल्याला हा आणि हा फॉर्म्युला वापरायचा आहे. बरोबर. इथं अँगल ऑफ प्रिझम फॉर फ्लिंट दिलाय. बरोबर. म्हणजेच हा जो फ्लिंटचा आहे तो आपण ए घेऊया. ए इज इक्वल टू किती दिलाय, 15 डिग्री. आणि अँगल ऑफ प्रिझम फॉर क्राउन आपल्याला फाइंड आउट करायचं. बरोबर. ए डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं. लक्षात येतंय. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर क्राउन किती दिलाय बघा, म्हणजेच हा म्यू डॅश झाला. म्यू डॅश इज इक्वल टू किती, क्राउनचा जो आहे तो आपण डॅश मध्ये घेतोय आणि जो रेग्युलर आहे तो आपण काय घेतोय, फ्लिंटचा घेतोय. मग क्राउनचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू डॅश, क्राउनचा अँगल ऑफ प्रिझम ए डॅश. क्राउनचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.52. ओके. त्याच्यानंतर अजून काय दिलं बघा, फ्लिंटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय, फ्लिंटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी 1.65. त्याच्यानंतर फ्लिंटचे डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा 1 किंवा ओमेगा म्हटलं तरी सुद्धा चालतंय. ओमेगा 1 किती, 0.02. आणि क्राउनची डिस्पर्सिव्ह पॉवर काय सांगा, ओमेगा 2 किंवा ओमेगा डॅश म्हटलं तरी सुद्धा चालेल. बरोबर. किती दिलेली आहे बघा क्राउनची, 0.03. ओके. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर ए डॅश फाइंड आउट करायचं आहे. मेथड कोणती आहे बघा, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन आहे म्हटल्यानंतर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. ए डॅश इथे लिहून ठेवूया, ए डॅश इज इक्वल टू मायनस ए इंटू ब्रॅकेट म्यू -1 अपॉन म्यू डॅश -1. ओके.
याच्यावरती व्हॅल्यू टाकायचं आता आणि व्हॅल्यू टाकून आपल्याला आन्सर काढायचा आहे. निगेटिव्ह साईन काय दाखवतो मित्रांनो, तर एक प्रिझम सुलटा आहे एक प्रिझम उलटा आहे, बरोबर. आता हे मायनस साईन लिहिलं मी इथं. ऍक्च्युली आपल्याला मॅग्निट्यूड काढायचे. निगेटिव्ह साईन आता प्रिझम फक्त उलटा ठेवलेत म्हणून हे निगेटिव्ह साईन आलेलं, आपल्याला फक्त अँगल फाइंड आउट करायचं. ओके, आता हे निगेटिव्ह साईन मी इथं घेत नाही, मॅग्निट्यूड फक्त काढायचे आपल्याला, बरोबर. म्हणजे ए डॅश ची मॅग्निट्यूड फक्त काढायचे. मग कसं येणार सांगा, ए ची व्हॅल्यू किती आहे सांगा, ए 15 डिग्री, बरोबर. इंटू ब्रॅकेट म्यू किती आहे सांगा 1.65 मायनस 1 अपॉन म्यू डॅश किती आहे सांगा 1.52 मायनस 1. ओके, मग ह्याच्यामधून सिम्प्लिफिकेशन केलं 15 इंटू ब्रॅकेट 0.65 डिवायडेड बाय 0.52. ओके, म्हणजे हे येणार 15 इंटू ब्रॅकेट हे समजा 65 अपॉन 52. ओके, ह्याच्यावरून जर आपण सॉल्व्ह केलं तर ए डॅश इज इक्वल टू कसं येणार सांगा 15 इंटू ब्रॅकेट. आता ह्याची जर डिव्हिजन केली तुम्ही तर समथिंग 1 पॉईंट समथिंग येणार आहे. काय येणार आहे 1 पॉईंट समथिंग येणार, बरोबर. आता ही जर डिव्हिजन याची जर डिव्हिजन केली 65 अपॉन 52, ही जर डिव्हिजन केली तर 1 पॉईंट समथिंग येणार, बरोबर. आणि ह्याचं आणि 15चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 18.75 डिग्री हा काय येतो रे अँगल ऑफ प्रिझम फॉर क्राऊन ग्लास. ओके, हे तुम्ही चेक करून बघायचं येते का, बरोबर. ठीक आहे, आपल्याला पुढे बघायचं आहे अजून काय फाइंड आउट करायचं तर फाइंड नेट अँग्युलर डिस्पर्शन. नेट अँग्युलर डिस्पर्शन फाइंड आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरता येईल बघा, थीटा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर मायनस ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश. हा वापरता येतोय का, नाही. मग ओमेगाचा वापरता येतो का बघा, थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू ए म्यू वाय मायनस 1 त्याच्यानंतर ओमेगा डॅश. म्हणजे इथं ओमेगाच्या टर्म्स मध्ये फॉर्म्युला जर वापरला का तर ओमेगा दिलेला आहे, बरोबर, फ्लेटसाठी आणि क्राऊनसाठी. ओमेगाच्या टर्म्स मध्ये जर वापरला तर आपल्याला जरा कसं होईल सिम्प्लिफाय होईल, बरोबर. एक ओमेगा दिला आणि दुसरा ओमेगा काय घ्या डॅश घ्या. ठीक आहे, मग थीटा इज इक्वल टू कसा येईल सांगा मला, ओमेगा ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1 मायनस ओमेगा डॅश ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू वाय डॅश मायनस 1. आता राहिला प्रश्न सर येलो कलर साठी काय दिलेलं नाही. म्हणजे मित्रांनो हा जो प्रिझमचा एखाद्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला असतो तो ऍक्च्युली मीन कलर साठीच दिलेला असतो, लक्षात ठेवा. मग समजा इथं वेगवेगळ्या कलर साठी दिले असते, समजा व्हायलेट आणि रेड कलर साठी दिलं असतं तर मग इथं लिहिलं असतं आपण म्यू वाय अगोदर काढून घेतला असता म्यू व्ही प्लस म्यू आर अपॉन 2 करून, बरोबर. इथं जो दिलाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर दॅट पर्टिक्युलर प्रिझम हा ऍक्च्युली कशासाठी असतो, मेन कलर साठीच असतो, लक्षात घ्या. मग इथं आता व्हॅल्यू टाकायची ओमेगा किती सांगा एकाचा, पहिला फ्लिंटचा विचार करतो ना आपण, फ्लिंटचा ओमेगा 0.02 इंटू ए किती अँगल ऑफ प्रिझम बघा, फ्लिंटसाठी अँगल ऑफ प्रिझम दिला 15 इंटू म्यू किती 1.65. आय थिंक हे आपण कॅल्क्युलेट केलेलं, बरोबर. 1.65 मायनस 1. ओके, मायनस ओमेगा डॅश किती सांगा 0.03 इंटू ए डॅश आपण फाइंड आउट केलाय बघा 18.75 इंटू इथं किती येणार म्यू वाय डॅश किती सांगा, म्हणजेच हा म्यू डॅश 1.52 मायनस 1. हे जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला जो थीटा मिळणार आहे तो थीटा किती मिळतोय बघा, थीटा 0.0975 डिग्री. ओके, हा झाला अँग्युलर डिस्पर्शन. समजलं. आता हे तुम्ही फक्त हे बघा हे व्हॅल्यू टाकून दिले, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे. हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्ही थीटा जो काढणार तो किती काढणार 0.0975 डिग्री. ओके, म्हणजे ह्या टाईपचे प्रॉब्लेम राहतात. तुम्हाला हे फक्त फॉर्म्युले पाठ करून ठेवायचे आणि दिलेला जो अँगल आहे तो कोणत्या प्रिझमसाठी घेताय, कोणत्या प्रिझमचा अँगल फाइंड आउट करायचा आहे तो बघा. कोणत्या प्रिझमच्या अँगलला तुम्ही ए डॅश म्हणताय, त्याच प्रिझमचा म्हणजे तो जो मटेरियल आहे, आता फॉर एक्झाम्पल क्राऊनचा जो प्रिझम आहे त्याच्यासाठी आपण ए डॅश म्हणतोय. मग क्राऊनचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय येणार म्यू डॅश, क्राऊनचा जे डिस्पर्सिव्ह पॉवर आहे ती काय येणार ओमेगा डॅश येणार आहे. ठीक आहे, ओके. सो एक न्यू चॅलेंजिंग प्रॉब्लेम दिला बघा, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असतील कॉम्बिनेशन ऑफ प्रिझमच्या तर काय सांगितलं बघा, 2 प्रिझम दिलेत आणि 2 प्रिझम ठेवलेत कसे बघा, एक प्रिझम सुलटा एक प्रिझम उलटा नाही, दोन्ही सुलटे प्रिझम ठेवलेत, बरोबर. ह्या केसमध्ये तुम्हाला माहित आहे डेल्टा आणि थीटा करताना काय करायचं, इंडिव्हिज्युअल प्रिझमचा जो थीटा आहे त्यांची ऍडिशन घ्यायची, त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्रिझम कडून जे होणारं डेव्हिएशन आहे त्यांची पण काय घ्यायची ऍडिशन घ्यायची. आणि जर एक प्रिझम हे बघा हा आणि एक प्रिझम असा असता तर मात्र काय करायचा थीटा नेट इज इक्वल टू काय करायचा
ह्याचा आणि ह्याचा, बरोबर. थिटा 1 मायनस थिटा 2 करायचा आणि डेल्टा नेट इज इक्वल टू कसं करायचं आपण, डेल्टा 1 मायनस डेल्टा 2 करायचं. समजा हा आणि हा असा आहे, बरोबर. तर मात्र थिटा नेट इज इक्वल टू काय करायचं, थिटा 1 प्लस थिटा 2 ऍज वेल एज डेल्टा नेट इज इक्वल टू डेल्टा 1 प्लस डेल्टा 2 करायचं. ओके, हे ट्रिक लक्षात ठेवायची. आता इथं प्रिझम कसे आहेत बघा, दोन प्रिझम दिलेत. एका प्रिझमचा अँगल दिलाय 4 डिग्री आणि दुसऱ्या प्रिझमचा अँगल दिलाय 2 डिग्री. आणि हा जो फर्स्ट प्रिझम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेट साठी दिला 1.5 आणि रेड साठी दिला 1.4. आणि दुसरा जो प्रिझम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेट साठी दिला 1.7 आणि रेड साठी घेतला 1.5. तर तुम्हाला दोन्ही पण गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. एक नंबरला कोणतं, डेल्टा थिटा नेट फाइंड आउट करायचा, 2 नंबरला डेल्टा नेट. आता थिटा नेट फाइंड आउट करूया. थिटा नेट बघा, ह्याच्यामुळे होणारा थिटा ड्यू टू फर्स्ट प्लस थिटा ड्यू टू सेकंड, हे रिलेशन आपल्याला माहित आहे. थिटा ड्यू टू फर्स्ट अँड थिटा ड्यू टू सेकंड ऍडिशन घ्यायची आहे. जर एक प्रिझम एक उलटा आणि एक सुलटा असता तर काय घेतले असते, सबट्रॅक्शन घेतली असते. म्हणजे देअरफॉर थिटा नेट इज इक्वल टू कसं येणार सांगा. थिटाचा बेसिक फॉर्म्युला अगोदर थिटा आणि डेल्टाचे फॉर्म्युले लिहून ठेवूया. बेसिक फॉर्म्युला थिटाचा काय सांगा, ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर, बरोबर. हा बेसिक फॉर्म्युला आहे. ओके, आणि डेल्टाचा काय फॉर्म्युला, डेल्टा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. आता हा कोणता घ्यायचा, म्यू वाय मायनस 1, येलो कलरचा घ्यायचा असतो, बरोबर. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेताना प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला असेल तर तो कोणत्या कलरसाठी असतो, येलो कलरसाठी. ठीक आहे. आता डेल्टा थिटा अगोदर काढूया. ह्याच्यामुळे थिटा कसा होणार, हा जो फॉर्म्युला थिटाचा तो ह्या प्रिझमसाठी अप्लाय करा आणि नंतर ह्या प्रिझमसाठी दोघांचे ऍडिशन घ्या. थिटा इज इक्वल टू काय येणार, ह्या प्रिझमचा अँगल इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर प्लस आता काय येणार आहे ह्याचा थिटा, त्या प्रिझमचा अँगल ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश. ओके, आता इथं व्हॅल्यू टाकले तर बघा काय, ह्याचा अँगल ऑफ प्रिझम 4 आहे इंटू ब्रॅकेट म्यू व्ही किती आहे 1.5 आहे मायनस 1.4 आहे प्लस ह्याचा त्याचा अँगल किती आहे 2 इंटू ब्रॅकेट म्यू व्ही डॅश किती आहे 1.7 मायनस 1.5 आहे. आता इथं काय येणार 4 इंटू ब्रॅकेट 1.5 मायनस 1.4 0.1 येणार, बरोबर. त्याच्यानंतर प्लस 2 इंटू ब्रॅकेट इथं काय येणार 0.1.7 मायनस 1.5 0.2 येणार आहे. ओके, 4 इंटू 0.1 0.4 येईल, बरोबर. 2 इंटू 0.2 0.4 येणार, मग किती येणार 0.8 डिग्री. हे काय झालं, थिटा नेट. म्हणजे ह्याच्यामुळे झालेलं अँग्युलर डिस्पर्शन प्लस ह्याच्यामुळे झालेलं अँग्युलर डिस्पर्शन. ओके, ठीक आहे. दोघांची आपण काय घेतली, ऍडिशन घेतलेली आहे. म्हणजे नेट अँग्युलर डिस्पर्शन किती झालं 0.8 डिग्री. ठीक. आता डेल्टा नेट काढायचं. ह्याच्यामुळे झालेला डेल्टा इज इक्वल टू डेल्टा ड्यू टू फर्स्ट, डेल्टा ड्यू टू प्लस फर्स्ट प्लस डेल्टा ड्यू टू सेकंड. ओके, मग डेल्टाचा फॉर्म्युला बेसिक आहे ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. ओके, मग डेल्टा इज इक्वल टू असं लिहूया ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1 प्लस ह्याचा येणार आहे ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू वाय डॅश मायनस 1 येणार. ओके, आता इथं म्यू वाय येलो कलर साठी दिलेत का नाही दिलेले, परंतु तुम्हाला ट्रिक माहिती आहे. काय ट्रिक आहे सांगा, येलो कलर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढत असताना काय करतो आपण, म्यू वाय इज इक्वल टू म्यू व्ही प्लस म्यू आर अपॉन 2, बरोबर आहे की नाही सांगा. ठीक. मग आता इथं आपण कसं लिहू शकतो सांगा, ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही प्लस म्यू आर अपॉन 2 मायनस 1. ओके, प्लस इकडे काय नाही सांगा ए डॅश इंटू ब्रॅकेट म्यू व्ही डॅश प्लस म्यू आर डॅश अपॉन 2 मायनस 1. समजतंय. चला ए ची व्हॅल्यू टाका. ए ची व्हॅल्यू किती आहे बघा 4 इंटू ब्रॅकेट म्यू व्ही याचं किती 1.5 प्लस म्यू आर किती 1.4 अपॉन 2 मायनस 1. इथं काय येणार ए डॅश 2 इंटू ब्रॅकेट याचा म्यू व्ही डॅश किती 1.7 प्लस 1.5 अपॉन 2 मायनस 1. ओके, सिम्प्लिफाय फक्त करत जायचं आहे बघा. 4 इंटू ब्रॅकेट इथं काय येणार 1.5 प्लस 1.4 इथे किती येईल बोला 5 प्लस 4 9. ओके, आणि हा काय येणार 1.1 प्लस 1 2 2.9 अपॉन 2 मायनस 1. ओके, त्याच्यानंतर प्लस 2 इंटू ब्रॅकेट 1.7 प्लस 1.5 7 प्लस 5 किती येणार सांगा 12. ओके, त्याच्यानंतर हा 1 प्लस 1 प्लस 1 किती येणार 3.2 अपॉन 2 मायनस 1. ओके, आता हे सिम्प्लिफाय फक्त करायचं आहे. 4 इंटू ब्रॅकेट 2.9 अपॉन 2 किती येणार सांगा 1. त्याच्यानंतर किती येणार आहे 4, त्याच्यानंतर 5 1.45 मायनस 1. बघा मी 2.9 ला 2 ने डिवाइड केलं किती आलं 1.45 मायनस हा 1 प्लस 2 इंटू ब्रॅकेट इथे काय येणार 3.2 ला आपण 2 ने डिवाइड करणार 1 पॉईंट किती येणार 6 येणार
-1. आता किती येणार 4 इंटू ब्रॅकेट 1.45 मायनस 1 0.45 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 1.6 मायनस 1 0.6. ओके, आता इथं मल्टिप्लिकेशन करायचं 4 5 जार 20 बरोबर 2 कॅरी 4 4 जार 16 प्लस 2 18 म्हणजे 1.80 प्लस इथं किती येणार आहे सांगा 1.2. 1.8 प्लस 1.2 किती येणार सांगा 3 डिग्री. हे काय झालं नेट डेव्हिएशन. नेट डेव्हिएशन किती झालं 3 डिग्री आणि नेट थिटा इज इक्वल टू किती झालं 0.8 डिग्री. समजलं मी काय केलं इथं प्रिझम दोन्ही सुलटी ठेवलेले आहेत म्हणून आपण थिटा दोघांच्या पण थिटाची काय घेतली ऍडिशन घेतली आणि दोघांच्या डेल्टाची पण काय घेतली ऍडिशन घेतली. तुम्हाला इंडिव्हिज्युअल थिटाचा आणि इंडिव्हिज्युअल डेल्टाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तुम्ही ह्या प्रिझमवरती अप्लाय करा, तुम्ही ह्या प्रिझमवरती अप्लाय करा. ह्याचा θ1 म्हणा, ह्याचा θ2 म्हणा. आणि जर प्रिझम उलटे असतील तर दोघांचे सबट्रॅक्शन घ्या आणि जर प्रिझम असे ठेवले असतील सुलटे तर दोघांची ऍडिशन घ्या. ओके, ठीक. लक्षात येतं बघा प्रॉब्लेम्स. जर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रॉब्लेम पटकन सुटतील. अदरवाइज प्रॉब्लेम आपल्याला जरी समजला तरी सुद्धा आपल्याला अप्लाय करता येणार नाही जी काय कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम दिलाय बघा. काय सांगितलं बघा 2 थिन प्रिझम्स आर कंबाईन टू फॉर्म क्रोमॅटिक कॉम्बिनेशन. बघा कॉम्बिनेशन कोणतं आहे ते आयडेंटिफाय करणं आपली फर्स्ट स्टेप आहे बरोबर. अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणजे डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. हे आपलं कॉम्बिनेशन आहे बरोबर. त्याच्यानंतर फॉर फर्स्ट प्रिझम असं लिहूया ए इज इक्वल टू किती दिलाय 4 डिग्री. त्याच्यानंतर म्यू आर इज इक्वल टू दिलाय 1.35. अगेन म्यू वाय इज इक्वल टू दिलाय 1.40 आणि म्यू व्ही इज इक्वल टू दिलाय 1.42. त्याच्यानंतर आपल्याला ए डॅश इज इक्वल टू फाइंड आउट करायचं बरोबर. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की कोणतं कॉम्बिनेशन आहे. कोणतं कॉम्बिनेशन आहे म्हटल्यावर तुमच्या फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे. कोणतं कॉम्बिनेशन आहे अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन आहे. अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणजेच कसलं डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. म्हणजे ए डॅश चा काय फॉर्म्युला सांगा ए डॅश इज इक्वल टू मायनस. आता मॅग्निट्यूड फक्त विचारात घ्यायचे आपल्याला. प्रिझम उलटे ठेवलेत हे आपल्या लक्षात येणारच आहे बरोबर. कारण अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन मध्ये प्रिझम कसे ठेवतो आपण उलटे ठेवतो. एक प्रिझम उलटा एक प्रिझम उलटा. आता फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतो मी. कसं आहे ना सांगा ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू व्ही डॅश मायनस म्यू आर डॅश. चला व्हॅल्यू टाकूया. ए ची व्हॅल्यू किती आहे सांगा ए 4 इंटू ब्रॅकेट म्यू व्ही किती आहे म्यू व्ही आहे 1.42 मायनस म्यू आर किती आहे सांगा 1.35 अपॉन म्यू व्ही डॅश किती आहे बघा दिलाय तिथं 1.9 मायनस म्यू आर डॅश 1.7 इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट. हे किती येणार सबट्रॅक्शन केली तर बघा 2 मायनस 5 म्हणजे येणार 12 मायनस 5 7. इथे काय येणार 4 मायनस 4 0. ओके 1 मायनस 1 0 म्हणजे 0.07 अपॉन इथं किती येणार आहे 9 मायनस 7 2 1 मायनस 1 0 म्हणजे 0.2 बरोबर. आता हे जर सबट्रॅक्शन केली तुम्ही तर 4 इथं काय येणार सांगा 1 2 म्हणजे 7 अपॉन 20 म्हणजे इथे येणार आहे 4 इंटू ब्रॅकेट 0.35. म्हणजे इथं किती येणार आहे मल्टिप्लिकेशन 4 5 जार 20 बरोबर. 4 3 जार 12 प्लस 2 14 14चा 4 आणि हा 1 कॅरी 4 0 0 आणि हा 1 1.40. हे काय झालं अँगल ऑफ प्रिझम 1.40 डिग्री. हा काय झाला अँगल ऑफ प्रिझम झाला. अगेन डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आपल्याला. डेल्टा नेट कसं फाइंड आउट करणार तुम्हाला माहित आहे. कोणतं कॉम्बिनेशन आहे अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणजे डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. डेल्टा नेट कशाच्या टर्म्स मध्ये तुम्ही काढणार बघा. इथं ओमेगा काय कुठल्या प्रिझमचा दिलेला नाही. मग आपण कशाच्या टर्म्स मध्ये काढू डेल्टा म्यू वाय मायनस 1 इंटू ए अगेन मायनस म्यू वाय डॅश मायनस 1 इंटू ए डॅश. ओके चला आता व्हॅल्यू म्यू वाय किती आहे बघा. म्यू वाय येलो कलर साठी दिला 1.40 मायनस 1 इंटू ए किती आहे बघा फर्स्ट प्रिझमचा 4 डिग्री मायनस अगेन किती आहे म्यू वाय डॅश किती आहे म्यू वाय डॅश 1.8 मायनस 1 इंटू ए डॅश किती आहे 1.4 डिग्री. ओके आता हे किती येणार आहे 0.4. ही बघा ही सबट्रॅक्शन किती येणार आहे 1.40 मायनस 1 0.40 इंटू पलीकडे काय येणार 4 मायनस हे 1.8 मायनस 1 0.8 इंटू 1.4
आता हे कसं येणार आहे सांगा, 400, 4 4 जार 16, 1 कॅरी 1.60 मायनस हे येणार आहे 14 8 जार 112 म्हटल्यानंतर इथं 1 आणि 2 2 म्हटल्यानंतर 1 2 म्हणजे 1.12 हे काय येणार आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. मग काय येणार सांगा, 1.60 मायनस 1.12, 10 मायनस 2 8, कॅरी 1 आला, 6 मायनस 2 4 आणि हा 0 म्हणजे 0.48 डिग्री हे काय झालं रे, नेट डेव्हिएशन झालेलं आहे. ओके, आता एक प्रॉब्लेम राहिला ह्या टाईपचा म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ प्रिझमचा, आणि त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस आपण बघणार आहोत. आतापर्यंत बघत आलोय आपण रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सरफेस. आता नेक्स्ट पार्ट जो आहे एक प्रॉब्लेम बघूया आणि त्याच्यानंतरचा रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस. ओके, फ्रेंड्स, हा एक लास्ट प्रॉब्लेम आहे कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम ह्या टाईपचा. ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, तुम्ही ट्राय करायचा व्हिडिओ पॉज करून. त्याच्या अगोदर मी सांगतो, एक क्राऊनचा प्रिझम आहे, त्याच्यासाठी दिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर ब्ल्यू 1.51, रेड साठी दिला 1.49 आणि अँगल ऑफ प्रिझम दिलाय 6 डिग्री. ओके, त्याच्यानंतर फ्लिंटचा जो प्रिझम आहे त्याच्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला ब्ल्यू साठी 1.77, रेड साठी दिला 1.73 आणि जो फ्लिंटचा प्रिझम आहे त्याचा अँगल फाइंड आउट करायचा. ऍज वेल एज तुम्हाला नेट अँग्युलर डिस्पर्शन सुद्धा फाइंड आउट करायचं डेल्टा थीटा नेटचं. ओके, आणि कंडिशन सांगितलेलं आहे की नो डेव्हिएशन कंडिशन आहे, म्हणजे डेव्हिएशन नाही झालं पाहिजे. नो डेव्हिएशन म्हटल्यानंतर काय झालं पाहिजे, डिस्पर्शन झालं तरी सुद्धा चालेल, म्हणजे ही कंडिशन अशी आहे डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन, म्हणजे तिथे लिहूया आपण डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन. ओके, मग आपल्याला ए डॅश फाइंड आउट करायचं, तर फॉर्म्युला कुठला वापरणार, मी काय सांगितलंय तर तुम्ही म्हणाल की सर व्हायलेट साठी दिलेलं नाही, घाबरून जायचं नाही. जिथं व्हायलेट आहे तिथं फक्त ब्ल्यूचा टाकायचा, जिथं व्हायलेटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आतापर्यंत टाकत आलो आपण तिथं फक्त काय टाकायचं, ब्ल्यूचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाकायचा. ओके, म्हणजे इथं सांगितलं की जे स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये 2 कलर दिले तुम्हाला, एक रेड कलर आणि एक ब्ल्यू कलर. ओके, मग आता इथं आपल्याला ए डॅश इज इक्वल टू काय टाकणार सांगा, फॉर्म्युला लिहून घेतोय मी. मॅग्निट्यूड फक्त काढायची आपल्याला त्या अँगलची, बरोबर. निगेटिव्ह साईन काय दाखवतं, 2 प्रिझम उलटे सुलटे एवढंच दाखवतं. मग आता ए इंटू ब्रॅकेट काय सांगा, म्यू -1 अपॉन म्यू डॅश -1. ओके, चला ए ची व्हॅल्यू टाका. ए फॉर कोणता प्रिझम दिलाय बघा, 6 डिग्री दिलाय क्राऊन प्रिझमचा, बरोबर. आता म्यू जो इथं घ्यायचा आहे तो कोणत्या कलरचा घ्यायचा, येलो कलरचा घ्यायचा असतो, बरोबर. मेन कलरसाठी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतो. सेम प्रोसिजर अप्लाय करायचे, फक्त व्हायलेटच्या ऐवजी काय टाकायचं, ब्ल्यू टाकायचं. मग येलो कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय का, नाही दिलेला. आपण तो कसा काढतो रे, म्यू व्ही प्लस म्यू आर. आता इथं काय येणार, बी येणार, म्यू बी प्लस म्यू आर अपॉन 2, हा म्यू वाय झाला, बरोबर, -1. ओके, अपॉन आता हा म्यू वाय डॅश काय येणार सांगा, म्यू बी डॅश प्लस म्यू आर डॅश अपॉन 2 -1. आता चला व्हॅल्यू टाकूया 6 इंटू ब्रॅकेट काय येणार सांगा, इथं म्यू बी किती, बी 1.51 प्लस आर किती 1.49 अपॉन 2. हे तुम्ही सेपरेट सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे वेगळा अगोदर म्यू वाय काढून परत म्यू वाय डॅश काढून परत इथं टाकायचा. जर टाइम कमी असेल तर ह्या मेथडने गेला तरी सुद्धा चालेल. -1 डिवायडेड बाय कसं येणार, म्यू बी डॅश 1.77 प्लस म्यू आर डॅश किती सांगा इथं 1.73 अपॉन 2 -1. आता हे सिम्प्लिफाय फक्त करणं बाकी. 6 इंटू ब्रॅकेट काय येणार सांगा, 9 + 1 10, हा कॅरी गेला 5 + 4 9 + 1 10, बरोबर. इथे ना म्हणजे 1 + 1 + 1 3 अपॉन 2 -1 हे झालं वरचं. अपॉन खाली काय येणार सांगा, 7 + 3 10, कॅरी 1, 7 + 7 14 + 1 15, कॅरी 1, 3.50 अपॉन 2 -1 हे झालं सिम्प्लिफिकेशन बघा. मग ए डॅश ची मॅग्निट्यूड इज इक्वल टू काय ना सांगा, 6 इंटू ब्रॅकेट 3/2 1.5 -1 डिवायडेड बाय 3.50 अपॉन 2 म्हणजेच काय सांगा 1.75 -1, बरोबर. 3.5 अपॉन 2 किती येणार आहे, 1.75. मग आता हे बघा 6 इंटू ब्रॅकेट 1.5 -1 0.5 अपॉन हे काय 1.75 -1 0.75. ओके, आता काय करणार बघा, 6 ह्या 0.5 ला काय लिहूया, 0.5 ला लिहिलं समजा मी काय लिहिलं 1/2 आणि 0.75 ला लिहिलं मी 3/4.
ओके. आता 6 इंटू ब्रॅकेट कसं येणार 1/2 इंटू 4/3 येणार. ओके. मग कसं येणार सांगा. हे बघा 0.5 म्हणजे हाफ असतो, लिहिलं 1/2 आणि 0.75 म्हणजे काय येणार 3/4. आता हे उलटून मल्टिप्लिकेशन केलं हे किती येणार 2 म्हणजे 6 इंटू ब्रॅकेट 2/3 म्हणजेच येणार आहे हे 2 2 इंटू 2 4 डिग्री. बरोबर. अँगल ऑफ प्रिझम किती निघाला 4 डिग्री निघाला. आता अजून गोष्ट कोणती फाइंड आउट करायची आहे सांगा. थिटा नेट फाइंड आउट करायचा आहे. थिटा नेट फाइंड आउट करता येईल का तुम्हाला. बघा थिटा नेट फाइंड आउट करण्यासाठी काय कराल तुम्ही, कोणता फॉर्म्युला वापरणार, डिस्पर्सिव्ह पॉवरच्या टर्म्स मध्ये वापरणार आहे का. डिस्पर्सिव्ह पॉवरचं तर दिलेलं नाही, ओमेगा दिलेलं नाही कुठल्याच प्रिझमचं, म्हटल्यानंतर हा वापरता येईल आपल्याला ए इंटू ब्रॅकेट हा बघा थिटासाठी थिटा नेट इज इक्वल टू कसं करणार रे, थिटा नेट इज इक्वल टू एका प्रिझमचा θ1 प्लस दुसऱ्या प्रिझमचा θ2. आता इथं ऍडिशन येणार आहे का सबट्रॅक्शन येणार आहे, कोणतं कॉम्बिनेशन आहे सांगा. डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतो एक प्रिझम उलटा असतो एक प्रिझम उलटा असतो. मग जर असा असेल हा असा असतो बरोबर आहे. ह्या केसमध्ये आपण थिटाची काय घेतो सबट्रॅक्शन घेतो आणि डेव्हिएशनची पण सबट्रॅक्शन घेतो. म्हटल्यानंतर कसं येणार θ1 मायनस θ2 येणार. ओके. आता विचार आता हे बघा कोण थिटा मोठा आहे कुठला थिटा छोटा आहे हा विचार करायचा, आपण फक्त मॅग्निट्यूड काढतोय. थिटाचा काय फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला थिटाचा थिटा इज इक्वल टू ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट इथं लिहून ठेवला आपण. थिटाचा फॉर्म्युला काय ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. मग पहिल्या प्रिझमसाठी थिटा येणार आहे ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. आता इथं व्हायलेट कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे, मग कुठला दिलाय ब्ल्यूचा दिलाय, मग काय ना म्यू बी मायनस ए डॅश दुसऱ्याचा म्यू बी डॅश मायनस म्यू आर डॅश. ओके. चला आता व्हॅल्यू टाका. ए किती आहे बघा, ए आपण फाइंड आउट 6 दिलाय. म्यू बी किती आहे बघा 1.51 मायनस 1.49 मायनस ए डॅश किती आहे, ए डॅश आपण फाइंड आउट केलाय 4. म्यू बी डॅश किती आहे सांगा 1.77 मायनस 1.73. ओके. चला आता 6 इंटू ब्रॅकेट कसं आहे ना 1.51 मायनस 1.49 11 मायनस 9 2 कॅरी 1 आला 5 0 हा 1 मायनस 1 0. ओके. मायनस 4 इंटू ब्रॅकेट कसं येणार सांगा 7 मायनस 3 किती येणार आहे 4. ओके. and again 7 minus 7 0 again 1 minus 1 0. ओके. मग 6 हे मल्टिप्लिकेशन करा बघू 6 0 0 बघा 6 इंटू 2 किती येणार आहे 12 म्हणजेच 0.12 आला आहे. ओके. मायनस इथे काय येणार सांगा 4 इंटू 4 16 म्हणजे 0.16. मग ऍक्च्युअली तुम्ही काय करू शकता इथं मॅग्निट्यूडच आपल्याला फाइंड आउट करायचे, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर काय करून टाका सबट्रॅक्ट करा. जर विचार केला तर 0.16 मायनस 0.12 किती येणार आहे 6 मायनस 2 किती येणार आहे 4 1 मायनस 1 0 हा 0 बरोबर 0.04 डिग्री. हे काय झालं रे थिटा नेट झालं. ओके. थिटा नेट समजलं. मग आता ह्या केसमध्ये आपण प्रॉब्लेम कम्प्लीट केलेले आहेत कॉम्बिनेशन ऑफ प्रिझमचे. आता नेक्स्ट जी आपली कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून बघायची ती आहे रिफ्रॅक्शनच आपण शिकतोय, परंतु आपण रिफ्रॅक्शन आतापर्यंत सगळ्या केसमध्ये रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते प्लेन सरफेस मधून झालेलं रिफ्रॅक्शन बघितलं होतं बरोबर. प्लेन सरफेस मधून झालेलं रिफ्रॅक्शन बघितलं होतं. आता इथून पुढे आपण रिफ्रॅक्शन थ्रू स्फेरिकल सरफेस किंवा रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस बघणार आहोत. ठीक आहे. आता तुम्हाला ज्या कन्सेप्ट आतापर्यंत झालेल्या आहेत कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम पर्यंत त्याच्यापर्यंतचे डीपीपी मधले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही कम्प्लीट करायचे आहेत. ज्याच्याबद्दल डाऊट आहे तो तुम्ही मला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये टाकायचा. ओके. तो आपण सॉल्व्ह करू.